नमस्कार, मी नेहा तुम्हा सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर आहे ना, सकाळचं सर्व आवरून झालेलं आहे, म्हणजे डब्बा वगैरे गेला, मिस्टरांचं झाडू वगैरे सर्व झालेलं आहे आणि आता टायमिंग 10 सव्वा 10चा टायमिंग होत आहे। तर म्हटलं आधी देवपूजा करावी आणि त्यानंतर मग बाकीची कामं करावी। किचनवर खूप राडा पडलेला आहे, भांडे वगैरे घासायचे आहेत, पण मग म्हटलं ते नंतर आवडते, आधी देवपूजा वगैरे करून घेते। तर चला व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू करा। आणि आज थोडंसं बाहेरसुद्धा जायचं आहे, कारण की ना गावाकडे जायचं आहे, तर साड्या वगैरे घ्यायच्यात। तर रोज म्हणजे रोज डेली यूजसाठी अशा साड्या घ्यायच्या आहेत मला। तर बघूया आता काय काय होतं तर चला नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आता मी पटकन देवपूजा करून घेते, नंतर कामं वगैरे आवडते आणि म्हणजे थोड्या वेळाने जायचं आहे, म्हणजे अजून टाईम आहे भरपूर। तर काय करते, म्हणजे ब्लाऊज शिवले होतं मी काल, तर ते थोडंसं अर्धच झालं आहे, तर ते सुद्धा आज कंप्लीट करून घेते आणि त्यानंतर मग बाहेर जावं। तर चला मी आवरून घेते पटापट आणि त्यानंतर मग भेटते तुम्हाला। तरी ते देवपूजा करायला घेतलेली होती मी, लगेच नाही का सर्व देव वगैरे काढून, म्हणजे दिवा वगैरे काढून घेतला, त्यानंतर रांगोळी वगैरे सगळी जमा करून घेतली सुक्या कपड्याने, म्हणजे नाही का नंतर पाणी वगैरे सांडलं तर हे होतं, म्हणून म्हटलं आधी रांगोळी वगैरे काढून घ्यावी आणि त्यानंतर मग छान सर्व देव एका ताटात काढून घेतले आणि मग नंतर नाही का सर्व देवांना आंघोळ वगैरे घालून छान अशी देवपूजा करून घेते। तर व्हिडिओ शूट केला आणि नंतर मग पुढे काही शूट केलंच नाही, झालंच नाही, बाहेर वगैरे गेले होते, मग उशीर झाला खूप, त्यामुळे व्हिडिओ काही पुढे शूट केला नाही जास्त, म्हणजे थोडाच आहे, जास्त काही मोठा केला नाही। तर बाहेरसुद्धा जायचं होतं, साड्या वगैरे घ्यायच्यात, लग्नाला जायचं आहे, गावाकडे लग्न आहेत, तर गावाकडे जाण्यासाठी तयारी चालू आहे गावाकडे जाण्याची। तर साड्या वगैरे घेऊन ठेवल्या, म्हणजे नाही का ब्लाऊज वगैरे शिवून होतं निवांत, त्यासाठी म्हटलं आधीच घेऊन ठेवावं आणि घेतले असले की म्हणजे कसं पिको फॉल वगैरे सर्व करून घेतो माणूस व्यवस्थित। आणि डेली यूजच्याच घ्यायच्या, तशा काही भारीच्या नव्हत्या घ्यायच्या, म्हणजे दुसऱ्या तर होत्या, तर फक्त डेली यूजसाठी मला साडी घ्यायची होती, कारण की डेली यूजसाठी गावाकडे कसं डेली साडी घालावं लागते, त्या नेसावं लागते, त्यामुळे नाही का अशा हलक्या एकदम सॉफ्टमध्ये असल्या ना की बरं पडतं, म्हणजे कशी आपल्याला एक तर सवय नसते आणि त्याच्यामुळे एकदम साधे सिंपल असे नाही का हलक्यामध्ये असतात ना, त्याच्यावर जर घेतल्या तर छान, म्हणजे सॉफ्ट वगैरे असल्या की बरं पडतं, म्हणजे नेसायलासुद्धा आणि जास्त काही हेचसुद्धा होत नाही। तर चला इथे मी देवपूजा सर्व, म्हणजे देव सगळे नाही का व्यवस्थित छान आंघोळ वगैरे घालून हे करून घेतलं, म्हणजे ठेवून घेतले जागच्या जागी व्यवस्थित आणि छोट्याशा भांड्यामध्ये पाणी घेऊन जागीच, म्हणजे नाही का तिथले आंघोळ घालून डायरेक्ट ठेवून दिलेले आहेत आणि छान दिवा वगैरे पुसून घेतला ओल्या सुक्या कपड्याने, कारण की मी आत्ता घासले होते देव वगैरे, तर घाण काही झाले नव्हते। जसं की मी म्हटलं या आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच घासत असते पितांबरीने, नाही तर मग अशी नॉर्मल साधी सिंपल देवपूजा करत असते। तर इथे ना सर्व देव वगैरे मी छान हे करून घेतले, आंघोळ वगैरे घालून घेतले आणि दिवा वगैरे छान पुसून वगैरे तेल वगैरे टाकून घेतलं दिव्यामध्ये, वात वगैरे लावून। तर सर्वात आधी तर छान चंदन वगैरे लावून घेते आणि त्यानंतर मग दिवा लावून हळदी कुंकू वगैरे लावून घेते। तर आधी मी चंदन लावलं आणि त्यानंतर दिवा लावला, लक्षातच नाही राहिलं, म्हणजे हेच नाही झालं। तर इथे मी काय केलं, छान हे करून घेतलं, आधी दिवा लावून घेते आणि त्यानंतर मग हळदी कुंकू वगैरे लावून घेते। तर आधी मला नंतर देवांना असं छान असं हे करून घेते, हळदी कुंकू लावून घेते आणि देवघरांना ना असं पुसलं होतं मी ओल्या कपड्याने, तर मी ते 5 बोटं लावते देवघराला, तर ते सुद्धा म्हणजे पुसले गेले होते, तर ते सुद्धा लावून घेतलेले आहे मी देवघराला, असे नाही का हळदी कुंकवाचे आणि चंदनचे बोटं लावून घ्यायचे 5, म्हणजे मला ते सवय आहे। तर इथे छान अशी देवपूजा करून घेते आणि लगेच नाही का सोबतच साईडचा पसारा वगैरे तो सुद्धा साईडला, म्हणजे लगेच ठेवून देते, म्हणजे नंतर हे व्हायला नको म्हणून। तर इथे छान धूपसुद्धा लावून घेतलेलं आहे, धूप अगरबत्ती लावून घेते। तर मी तर सुरुवातीला आधी एक अगरबत्ती घेतली होती, लक्षातच नाही राहिलं, परत एक घेतली, म्हटलं दोन्ही सोबतच लावून घ्यावं, तुळशीची आणि याची, त्यामुळे। तर इथे 2 अगरबत्ती लावून घेते आणि छान धूपसुद्धा लावून घेतलेलं आहे। त्यानंतर छान फुलंसुद्धा ठेवून घेते, वाहून घेते, म्हणजे फुलं जास्त नव्हते निघले आज, निघा लवकर तोडले तर भेटतात भरपूर आणि उशीर झाला तोडायला थोडासा तरी, तर सर्व घेऊन जातात, त्यामुळे तर थोडासा उशीरच झाला होता, म्हणून म्हटलं ते थोडंच भेटले, जेवढे भेटले तेवढे ठीक आहे। तर मग ते छान फुलं वाहून घेतले, छान भस्म वगैरे लावून घेतला महादेवाला आणि स्वतःलासुद्धा। तर इथे छान अशी रांगोळी वगैरे काढून घेते, छोटीशी नॉर्मल। तर छान अशी देवपूजा वगैरे करून घेतली, रांगोळी वगैरे काढल्यानंतर छान झाली होती आणि कसं प्रसन्न वातावरण होतं देवपूजा वगैरे केल्यानंतर, धूप अगरबत्ती लावली की, तर छान असं प्रसन्न वातावरण झालं होतं घरामध्ये। तर देवपूजा झाली, त्यानंतर मग बाकीचे सुद्धा कामं पडले होते, भांडे वगैरे खूप होती, त्यामुळे मग पुढं काही भांड्यांचा वगैरे व्हिडिओ काही शूट केला नाही मी, डायरेक्ट नंतरच शूट केला व्हिडिओ नाही का।
आणि थोडासा आवाज येत असेल तर थोडं समजून घ्या. ते थोडेसे कामं वगैरे चालू आहेत त्यामुळे आवाज असा येतो आणि नाही का म्हणजे आवाज येतोच, कामं चालू आहेत कंटिन्यू. त्यासाठी देवपूजा झाली त्यानंतर मग तुळशीलासुद्धा छान पाणी वगैरे घालून हळदी कुंकू लावून नाही का अगरबत्ती लावून दिली. तर सकाळी काही एवढं काही होत नाही, तुळशीला नुसतं पाणी वगैरे घालून हळदी कुंकू लावून घेते. तर छान असं तुळशीलासुद्धा पाणी वगैरे घालून घेतलं. आणि जी छोटी महादेवाची पिंड आहे तीसुद्धा मी तुळशीमध्ये ठेवलेली आहे, बघू शकता तुम्ही. देवपूजा वगैरे सर्व झालेलं आहे. आता मी काय करते, किचन वगैरे आवरून घेते आणि त्यानंतर मग बोलते तुमच्यासोबत. कारण की ना शूट वगैरे करत नाही, कारण की किचन खूप भांडे पडलेत. तर भांडी वगैरे सर्व आवरून घेते आणि ते ना हे केलेलं आहे, म्हणजे कपडे लावून देते मशीनला एकदा आणि त्यानंतर मग भांडे वगैरे घासून घेते. तर छान अशी देवपूजा झालेली आहे. तर छान देवपूजा वगैरे तर सर्व झाले. कपडे लावून देते मशीनला, नंतर मग भांडे घासून घेते आणि नंतर मग जे राहिलेलं ब्लाऊज आहे ते शिवते. कारण की फरशी वगैरे नंतर पुसेल मी, कारण की ना घाण होते, खूप कचरा वगैरे पडतो ब्लाऊज शिवलं की. त्यामुळे मग आधी हे करून घेते आणि त्यानंतर मग फरशी वगैरे क्लीन करते. तर चला, छान देवपूजा झालेली आहे, तुम्हीसुद्धा बघा. छान अशी देवपूजा झाली. किचन वगैरे सर्व आवरून झालेलं आहे. किचन सर्व आवरून घेतलं. तर इथं मशीनसुद्धा चालू आहे कपड्यांची. कपडे होत आहेत तोपर्यंत म्हटलं ब्लाऊज शिवून घ्यावं जेवढं राहिलेलं आहे तेवढं, कारण की मग नंतर बाहेरसुद्धा जायचं आहे तर उशीर होईल. आणि आता 12 वाजलेले आहेत, 12चा टाईम झालेला आहे खरे. तर चला, मी पटकनमध्ये शिवून घेते, त्यानंतर बोलते. तर जसं की मी म्हटलं, मी मधात काही शूट केलं नाही, किचन वगैरे सर्व आवरून घेतलं, कारण की खूप उशीर होत होता नाही का. म्हणजे शूट केलं असतं तर उशीर झाला असता, बाहेरसुद्धा जायचं होतं जसं की मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला. तर आणि ते ना काल मी ब्लाऊज शिवलेलं होतं, फक्त त्याची फिटिंग आणि बाहेर बसवायच्या राहिल्या होत्या. तर म्हटलं आज तेवढं करून घ्यावं. आणि हे कापड आहे ना थोडं हलकं आहे, म्हटलं खूप दिवसांनी शिवते आहे, जमतं आहे की नाही. पहिलेसुद्धा मी 1-2 शिवलेत, पण एवढे काही फिनिशिंग वगैरे एवढी व्यवस्थित बसलेली नाही आहे. त्यासाठी म्हटलं हे शिवून बघावं. हलकंच कापड घेऊन एक नाही का व्यवस्थित बसलं फिनिशिंगला वगैरे, तर मग नंतर मी हे करू शकते, म्हणजे दुसऱ्या साडीवरचे आणले ना की शिवू शकते. त्यासाठी म्हटलं हे हलकं कापड आहे तर शिवून घ्यावं. तर याला कापड हलकं होतं, पण अस्तर थोडं चांगलं लावलं म्हणजे टिकेल, जास्त दिवस नाही, निदान 1-2 वेळा घातलं तरी हे होऊन जाईल यासाठी. तर साडी छान आहे याच्यावरची, फक्त कापडच हलकं आलेलं आहे ब्लाऊजचं. तर ठीक आहे, म्हटलं घरी शिवायचं आहे, म्हणजे बाहेर शिवायला असं कसं जास्त हलकं ब्लाऊज असलं म्हणजे साडी हलकी असली तर बाहेर शिवायलासुद्धा द्यायला परवडत नाही. त्यासाठी म्हटलं शिवूनसुद्धा बघावं आणि फिनिशिंग वगैरे बसते की नाही हे सुद्धा लक्षात येईल. त्यासाठी मग शिवून बघितलं आणि तुम्हाला दाखवायचं होतं, तर लक्षात राहिलंच नाही माझ्या व्हिडिओमध्ये शूट करायचं झाल्यानंतर कसं झालं म्हणून. तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवायचा प्रयत्न करेल. तर हे ना छान शिवलं होतं, म्हणजे छान बसलं ते. नंतर मी ट्रायसुद्धा करून बघितलं होतं, तर छान झालं होतं. म्हणजे फर्स्ट टाईम शिवलं त्यामानाने छान आहे. मी आधीसुद्धा 1-2 शिवले, पण एवढे काही व्यवस्थित बसले नव्हते फिनिशिंगला वगैरे नाही का. म्हणजे सगळ्याच बाबतीत थोडं चुका झाल्या होत्या. तर मी काही क्लास वगैरे केले नाही आहेत, असंच नाही का यूट्यूबवर बघून किंवा आमच्या शेजारी ताई आहेत त्यांना विचारून वगैरे असं शिकले. म्हणजे शिकतच आहे, शिकले नाही आहे. तर त्यासाठी ठीक आहे, आपले शिवलं तरी भरपूर होतं नाही का, म्हणजे हे होतं. तर मी मशीन तर होतीच, त्यामुळे म्हटलं शिकले तर तेवढंच आपलाच फायदा, म्हणजे आपले शिवलं तरी भरपूर होतं नाही का. त्यासाठी तर म्हटलं जाऊ जसे शिकता येईल तसे शिकावं आणि क्लास मग नंतर बघू. कारण की रुद्र लहान आहे ना, म्हणजे तेव्हा तर लहान होता आणि आता तो स्कूलचं टायमिंग वगैरे होत नाही मॅच. तर तेव्हा कसं वाटायचं की लहान आहे, त्याला घेऊन कुठं जायचं, बसू देणार नाही. आणि शिकायचं म्हटलं की थोडंसं लक्ष द्यावं लागतं आणि मुलं म्हणल्यावर नाही होत शिकणं. त्यासाठी म्हटलं की जाऊ द्या, आपण घरी शिवून बघावं, जमलं तर चांगलंच आहे. आपली शिवता आले तरी भरपूर आहे, म्हणजे नाही का स्वतः शिवले तरी भरपूर होतं. तर त्यासाठी म्हटलं बघावं ट्राय करून. आणि ब्लाऊजचं कापडसुद्धा हलकं होतं, म्हटलं चुकलं तरी चालून जाईल त्यासाठी. तर हे छान असं मी शिवून घेतलं होतं, म्हणजे फिटिंग वगैरे हे करायची होती आज, बाकी सर्व मी कालच करून ठेवलं होतं आणि मशीन चालू होती. कपड्यांची मशीनसुद्धा चालू होती एका साईडला, म्हटलं झाले होईल तोपर्यंत होऊन जाईल. त्यासाठी नंतर फरशी वगैरे पुसावं, बाहेरसुद्धा जायचं आहे. तर कसा वाटला तुम्हाला छोटासा व्हिडिओ हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, कारण की मी यानंतर काही शूट केलेलं नाही, बाहेर गेले त्यानंतर घरी यायलासुद्धा उशीर झाला खूप, त्यासाठी काही शूट केलं नाही. तर चला बाय.